बाप्पाला निरोप द्यायची वेळही आली आणि दिवस उजाडला. गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आणि नैवेद्याच्या तयारीला लागली. डाळ आणि भाजीला फोडणी घालूनच घेत होती तोपर्यंत भटजी बुवा आले गणपती बाप्पाची उत्तर पूजेची सांगता करायला. पूजा घालून घेतली आणि मी माझ्या परत नैवेद्य बनवायच्या कामाला लागले. फटाफट जेवण आटपून घेतलं आणि नैवेद्याची ताटं भरून घेतली. नंतर ती गणपती बाप्पाला आणि गौरी मातेला दाखवून घेतलं आणि बघितलं तर दिव्याकडे लक्ष गेलं. एकदम जास्वंद फुलून आलं होतं दिव्यामध्ये. आरती आटपून घेतली बाप्पाची तर तोपर्यंत बाप्पाला निरोप द्यायची वेळही झाली. बाप्पाला समुद्रावर घेऊन गेलो विसर्जनाला. आरती करून घेतली आणि बाप्पाला अखेरचा निरोप दिला. घरी येऊन आरती करून घेतली आणि निघाली माझ्या माहेरच्या गणपतीला पाया पडायला. तिकडेही विसर्जन होतं. ही होती माझी आजी, ती माझे लाडपूर होती. कोकणामध्ये असेच सगळ्या वाडीचे एकत्र गणपती निघतात, आरत्या होतात आणि विसर्जनही केली जाते एकत्र. भेटूया पुन्हा